नमस्कार मित्रांनो, माझं नाव सविता आहे. माझं वय 28 वर्ष आहे आणि माझी 2 वर्षाची एक लहानशी गोड मुलगी आहे. मी विधवा आहे. माझ्या नवऱ्याचं पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी निधन झालं आणि त्या दिवसापासून माझं आयुष्य एकदम बदलून गेलं. नवरा गेला आणि माझं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. एकीकडे छोटी मुलगी, दुसरीकडे 2 एकर शेती. पण माझ्याकडून त्या शेतीची मशागत होत नव्हती, कारण मुलगी खूप लहान असल्यामुळे सगळं काही जमणं अशक्य नव्हतं. घरात जबाबदाऱ्या, एकटेपणाचा ताण आणि शेतीचं ओझं सगळं एकाच वेळी खांद्यावर आलं होतं. म्हणून मी ठरवलं की शेतीसाठी एखादा मेहनती आणि विश्वासू तरुण कामासाठी ठेवावा. मी माझ्या नातेवाईकांना हे सांगितलं. एके दिवशी मी माझ्या मुलीला अंघोळ घालून तिचे केस विंचरत होते आणि खेळता खेळता तिच्या चेहऱ्यावर थोडा मेकअप करत होते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मी घाईघाईने मुलीला कडेवर घेतलं आणि दरवाजा उघडला तर समोर साधारण 33-34 वर्षाचा उंच देखणा आणि तगड्या शरीराचा तरुण उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर साधेपणाची छाप होती. मी त्याला विचारलं, कोण हवं आहे? तेव्हा तो नम्रतेने म्हणाला, माझं नाव संदीप आहे. मला तुमच्या नातेवाईकांनी पाठवलं आहे. मला ऐकलं की तुम्हाला शेतीसाठी एक माणूस पाहिजे. त्याचं बोलणं ऐकताच मला आठवलं की मी खरोखर कामगार हवा आहे असं सांगितलं होतं. मग मी त्याला घरात बोलवलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं, पण तो खालीच बसला. ते पाहून माझ्या मनाला वाईट वाटलं. एवढा साधा आणि नम्र स्वभावाचा तरुण सोफ्यावर बसायला नकार देत होता. मी पुन्हा आग्रह केला, पण तो म्हणाला, मी इथेच ठीक आहे. मग मी त्याला पाण्याचा तांब्या भरून दिला आणि विचारलं, तुमच्याबद्दल थोडं सांगा. तुम्ही कुठे कुठे काम केले आणि काय काम येतं तुम्हाला? तेव्हा तो शांतपणे बोलू लागला, माझं नाव संदीप आहे. मी पाठीमागच्या 7-8 वर्षापासून फक्त शेतीचंच काम करत आहे. माझं मागे पुढे कोणीच नाही. मी जिथं काम करतो तिथेच राहतो. शेतीची सगळी कामं मला अवगत आहे. त्याचं साधं प्रामाणिक उत्तर ऐकून माझ्या मनाला बरं वाटलं. मी त्याला विचारलं, तुम्हाला पगार किती हवा आहे? तेव्हा तो हसत म्हणाला, मी मागच्या मालकांकडून 12,000 रुपये पगारावर होतो. तेवढा मिळाला तरी चालेल. आणि दोन्ही वेळच्या जेवणाचा डबा. माझ्या मनात विचार आला की एवढा पगार आणि जेवण द्यायला मला नक्कीच परवडेल का? कारण माझ्याकडे 2 एकर शेती आहे. त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. म्हणून मी त्याला लगेच होकार दिला आणि म्हणाले, हो, तुम्हाला 12,000 रुपये पगार देईन आणि जेवण मी स्वतः बनवून देईन. हे ऐकून तो खुश झाला. मग मी त्याला समोरच्या 2 खोल्या दाखवल्या, ज्या चांगल्या परिस्थितीत होत्या. त्यानं मान डोलावून तिथे राहायला तयार असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी त्याला माझी शेती दाखवायला घेऊन गेले. माझी 2 एकर शेती, पाण्याची विहीर आणि सगळा मोकळा शेत जमीन पाहून त्याने लगेच मशागत करायला तयारी दाखवली. मग तो म्हणाला, बाईसाहेब, मी उद्यापासून कामाला लागतो. माझं थोडं साहित्य जुन्या मालकाकडे आहे. ते आणून मी उद्या इथे लगेच राहायला येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता तो माझ्या घरी आला. त्यानं 2 खोल्या नीट साफ केल्या, आपलं साहित्य ठेवलं. लगेचच शेतात काम सुरू करण्यासाठी तयारी केली. आम्ही दोघांनी मिळून ठरवले की शेतात ऊस लावायचा. मग त्याने गावातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सऱ्या पाडून घेतल्या. दुसऱ्या दिवशी शेतात ऊसाचं बेणं आणलं आणि 2 दिवस रात्रंदिवस मेहनत करून शेत तयार केलं. त्यानं स्वतः कांड्या तोडल्या, अथरल्या, पाणी सोडलं. शेताला योग्य पद्धतीने पाणी देऊन त्यानं ऊसाचं काम सुरळीत सुरू केलं. हे सगळं काम तो इतक्या मन लावून करत होता की माझ्या डोळ्यातून नकळत समाधानाचे अश्रू आले. मी माझ्या घराच्या टेरेसवर हे सगळं पाहत होते आणि माझ्या मनात एक गोष्ट पुन्हा पुन्हा येत होती, खरंच देवानं वेळ आली की आपल्याला योग्य माणूस भेटावा. संदीप सारखा मेहनती, साधा आणि प्रामाणिक माणूस माझ्या आयुष्यात आला होता आणि माझं आयुष्य जरा हलकं झाल्यासारखं वाटत होतं. संदीप शेतात रोज
इतक्या मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करत होता की त्याच्याकडे पाहिलं की मला स्वतःहून आधार मिळायचा. तो विश्रांती घेत नव्हता. जणू त्याच्या रक्तातच शेतीचं प्रेम होतं. पाहता पाहता दिवस गेले. उसाच्या शेतात हिरवेगार कोंब वर आले आणि हळूहळू माझं आयुष्य बदलू लागलं. मी नेहमीच संदीपसाठी जेवायचा डबा बनवून त्याच्या समोरच्या खोलीत ठेवत असे, किंवा तो शेतावर असेल तर मी स्वतः शेतात जाऊन त्याला डबा देत असे. त्या छोट्या छोट्या भेटींमध्ये आमच्यात एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. संदीप खूप प्रामाणिक, साधा, नम्र होता. मी कधीकधी मुलीला घरी ठेवून शेतात खुरपणीला जात असे. त्यावेळी आमच्या नजरा नकळत एकमेकांना भेटायच्या. कधीकधी आम्ही दोघं एखाद्या झाडाच्या सावलीत बसून एकत्र जेवायचो. पण संदीप कधी वर करून माझ्याकडे नजर टाकत नसे. त्याचा तो आदरयुक्त स्वभाव पाहून माझ्या मनाला त्याच्याबद्दल एक खोल भावना निर्माण होत होती. तो माझ्यासाठी केवळ एक कामगार नव्हता, तर माझ्या आयुष्यातील एक आधार होता. ऊस हळूहळू गुडघ्यापर्यंत वाढत होता. मी त्याच्याबरोबर शेतात जाऊन ऊसाच्या वाढीची पाहणी करायची. त्याच्याशी बोलायला मला खूप बरं वाटायचं. संदीप शेताबरोबर घरसुद्धा कामात मदत करायचा. त्या दिवसात पावसाळा सुरू होता. पाऊस सतत कोसळत होता. सगळं काही ओलं होईपर्यंत तुफानी पाऊस झोडपत होता. त्या दिवसात अचानक माझी मुलगी आजारी पडली. तिचा ताप वाढला आणि मी घाबरून गेले. घरापासून दवाखाना 3 किलोमीटर अंतर होता. बाहेर धो पाऊस कोसळत होता आणि मी घरात रडत होते. काय करावं काही सुचत नव्हतं. तेव्हा संदीप घरी आला. त्याने मला रडताना पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातही काळजी दिसू लागली. तो भाऊक होऊन म्हणाला, "काय झालं बाईसाहेब?" गडबडीत म्हणाले, "सकाळपासून मुलीला खूप ताप आलाय. ती तापानं फणफणत आहे. बाहेर इतका पाऊस कोसळतोय, तिला दवाखान्यात नेण्याचा मार्ग दिसत नाही." हे ऐकून संदीपला वाईट वाटलं. तो लगेच म्हणाला, "बाईसाहेब, तुम्ही काळजी करू नका. छत्री घ्या आणि माझ्या सायकलवर मागे बसा. मी सायकल चालवतो. दुसरा पर्याय नाही. आपल्याला दवाखान्यात जायलाच पाहिजे." त्याच्या आवाजातली ती ताकद आणि काळजी पाहून मीही तयार झाले. मी मुलीला एका चादरीत गुंडाळलं. स्वतः डोक्यावर छत्री घेतली आणि सायकलच्या मागच्या कॅरेजवर बसले. संदीप सायकल चालवत होता. पावसात पूर्ण चिंब भिजत होता, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती. जणू तो फक्त आपलं कर्तव्य पार पाडत होता. मी छत्री घेतली असल्यामुळे थोडीफार भिजत होते, पण आमच्याकडे पर्याय नव्हता. साधारण अर्ध्या तासांनी आम्ही तुफान पावसात भिजत दवाखान्यात पोहोचलो. सुदैवानं दवाखाना उघडा होता. डॉक्टरांनी आम्हाला पाहताच आश्चर्याने विचारलं, "तुम्ही एवढ्या पावसात आलात?" आणि मग त्यांनी लगेच मुलीला तपासलं. तिला तापाचं इंजेक्शन, गोळ्या आणि औषधी दिली. डॉक्टरांनी सांगितलं, "जास्त काही काळजी घ्यायचं कारण नाही. 2 दिवसात बरं होईल." मी संदीपकडे पाहत होते. तो पूर्णपणे पावसात चिंब भिजला होता, पण त्याच्या त्या भिजलेल्या स्वरूपात मला एक माया, एक आधार दिसत होता, जी शब्दात मांडता येत नव्हती. मुलीला औषध देऊन आम्ही पुन्हा घरी निघालो. रस्ता अजूनही तो पाणी पावसानं भरला होता, दिसानासं झाला होतं. पण संदीप सायकल चालवत राहिला. शेवटी आम्ही घरी पोहोचलो. लगेच टॉवेल आणून त्याला अंग पुसायला दिलं आणि माझ्या नवऱ्याचे कपडे घालायला दिले. मी म्हणाले, "कपडे बदला, तुम्ही खूप भिजला आहात, नाहीतर आजारी पडाल." तो सुरुवातीला नकार देत होता, पण माझ्या आग्रहावर तो मान्य झाला. मग तो खोलीत गेला आणि कपडे बदलून लागला. मला तिथून त्याचं ते पिळदार शरीर, त्याचं देखणं रूप दिसत होतं आणि नकळत माझं मन त्याच्याकडे खेचलं जात होतं. त्यानं माझ्या मुलीला वाचवलं होतं. त्या क्षणी त्याच्यावर माझं प्रेम अधिकच वाढलं होतं. तोपर्यंत मी संदीपसाठी गरमागरम पोहे बनवून ठेवले होते. मग मी पोहे आणले आणि आम्ही दोघांनी ओसरत्या पावसाच्या आवाजात ते पोहे खात बसलो. मुलगी औषधामुळे शांत झोपली होती. तिचा ताप थोडा कमी झाला होता, मात्र रात वाढत होती. आणि मी संदीपकडे पाहून मनापासून म्हणाले, "जर तुम्ही नसता तर आज माझ्या मुलीचं अवघड झालं असतं. मला समजत नाही मी काय केलं असतं. खरंच संदीप, मी तुमची खूप आभारी आहे." त्या क्षणी माझ्या शब्दातून फक्त कृतज्ञता नव्हे तर त्याच्यावर प्रेमही ओसांडून वाहत होतं. संदीप माझ्याकडे एखादा हसतमुखाने पाहू लागला आणि म्हणाला. त्या निरागस आणि प्रेमळ हास्यानं माझं मन अजून वितळलं होतं. आज तो खूपच देखणा दिसत होता.
सकाळच्या उन्हात त्याच्या डोळ्यातील चमक आणखीच खुलून दिसत होती. चेहऱ्यावरचं साधेपण आणि दिवसभराच्या कष्टाने घरडलं ते पिळदार दमदार शरीर सगळंच माझ्या नजरेला विखळून ठेवत होतं. त्याच्या कपाळावर हलकसं घामाचा थेंब चमकत होतं आणि तो हाताच्या मागच्या भागाने तो घाम पुसताना मला काम कुणास ठाऊक मनात एक हलकीशी लहर उठली. काही वेळाने तो आपल्या खोलीकडे निघाला. चालताना त्याच्या पावलात एक आत्मविश्वास होता, पण त्याचवेळी नम्रतेची एक ओलेही होती. जाताना त्याने क्षणभर मागे वळून पाहिलं. आमच्यात नजर झाली आणि त्या क्षणात जणू वेळ थांबून राहिला. मी मात्र गडबडून नजर खाली घातली, पण मन मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीभोवती गुंतून राहिलं. नकळत माझे विचार त्याच्या भोवती फिरू लागले. गेल्या 2 महिन्यापासून संदीपने माझ्याकडून 1 रुपयाही पगार मागितला नव्हता. उलट तोच म्हणाला होता, बाईसाहेब, जेव्हा तुमच्या शेतात पैसे मिळतील तेव्हाच द्या, त्याआधी नाही. त्या शब्दांमध्ये केवळ आदर नव्हता, ती माझ्या अडचणीची जाणीव होती, माझ्या संघर्षाची ओळख होती. त्याच्या त्या बोलण्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी वेगळंच उमलू लागलं होतं. तो फक्त कामगार नव्हता, तो माझ्या आयुष्याचा रिकामा कोपऱ्यात शांतपणे उभा राहिलेला आधार होता. रात्री उशिरा अंगणात बसताना त्याची सावली माझ्या नजरेसमोर यायची आणि मनात एक वेळ हुरहुरून दाटून यायची. त्या दिवशी वाऱ्याची झुळूक अंगावर आली तेव्हा नकळत मी त्याच्या शालीची आठवण काढली. एकदा पावसात भिजताना त्याने ती माझ्या अंगावर अलगद ठेवली होती. त्या स्पर्शाने काही मर्यादा ओलांडले नव्हता, पण तरीही त्या स्पर्शाने माझ्या मनात तारा छेडल्या गेल्या होत्या. आज तो खोलीत जाताना माझं मन त्याच्या पावलांमागेच गेलं होतं. त्याच्या साध्या प्रामाणिक स्वभावाने माझ्या मनाभोवती एक दृश्य वलय निर्माण केलं होतं. आकर्षण केवळ त्याच्या देखणीपणाचं नव्हतं, ते त्याच्या मनाच्या श्रीमंतीचं होतं आणि कदाचित हळूहळू माझं मन त्याच्यावर प्रेम करू लागलं होतं, ज्याची कबुली अजून ओठावर आली नव्हती, पण हृदय मात्र शांतपणे ती मान्य करू लागलं होतं. दिवस एकामागून एक झपाट्याने पुढे सरकत होते. संदीपच्या कष्टाळू हातांनी ऊसाची शेती जणू सोन्याने नटली होती. उंच उंच वाढलेला ऊस आता डोक्यापर्यंत येत होता. त्याच्या भरगच्च ताज्या कांड्या वाऱ्यावर अलगद होत्या. पावसाने नुकतीच धरती धुवून काढली होती. मातीचा मंद सुगंध हवेत दरवळत होता आणि सगळं वातावरण एखाद्या स्वप्नासारखं भासत होतं. एके दिवशी मी आणि संदीप ऊस पाहायला शेतात गेलो. मुलगी घरी शांत झोपली होती म्हणून लवकर परतायचं ठरवलं होतं, पण शेताच्या हिरवगार बांधावर पाऊल टाकताच वेळेची जाणीव हरवली. वाऱ्याची एक हळवी झुळूक ऊसाच्या शेतातून फिरत होती आणि त्या सगळीकडे एक गूढ मधुर लय दडली होती. मी बांधावरून सावधपणे चालत होते. संदीप थोडा मागे होता, पण त्याची नजर माझ्यावर सतत असल्याची जाणीव मला होत होती. त्या जाणीवेने हृदयाची धडधड थोडी वाढली होती. अचानक माझा पाय घसरला. क्षणभर सगळं डळमळलं आणि पुढच्या क्षणी संदीपचे मजबूत हात माझ्या कमरेभोवती घट्ट गुंडाळले गेले. मी थेट त्याच्या मिठीत अडकले. त्याच्या छातीत उबदार स्पर्श, त्याच्या श्वासांचा मंद स्पर्श माझ्या गालावर. सगळं काही एका क्षणात घडलं, पण त्या क्षणाने आयुष्यभरासाठी ठसा उमटला. आमचे चेहरे अगदी जवळ आले होते. त्याच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती. तीच ओढ कदाचित माझ्याही डोळ्यात उमटली असावी. माझे हात नकळत त्याच्या खांद्यावर विसावले. त्या जवळीपणाने हृदयाची धडधड इतकी वाढली की जणू उसाच्या सळसळीपणापेक्षाही ती मोठी वाटत होती. हळूहळू संदीपचे ओठ माझ्या ओठांजवळ आले. तो क्षण जणू काही जपून ठेवला होता. माझे डोळे मिटले गेले. श्वास अर्धवट थांबला, पण अचानक संदीप भानावर आला. त्याने हलकेच मला सरळ उभं केलं. स्वतः एक पाऊल मागे झाला. त्याच्या चेहऱ्यावर आदर आणि आवरलेली भावना दोन्ही स्पष्ट दिसत होत्या. मी लाजेने खाली मान घातली. गालावर गुलाबी छटा उमटली होती आणि मनात मात्र एक वेगळी चूप साचली होती. त्या दिवशी आम्ही दोघे निशब्दपणे घरी परतलो. शब्दांची गरज नव्हती, कारण आज आमच्या नजरा बोलल्या होत्या. त्या नजरेत काळजी होती, आकर्षण होतं आणि एक नव्याने उमलणारं नातंही. ऊसाच्या हिरवगार शेतात पावसाने न्हाणलेल्या धरतीच्या साक्षीने आमच्यात काहीतरी बदललं होतं, अदृश्य पण कायमचं. त्या एका मिठीतून आमच्या घरात प्रेमाचं पहिलं कोवळं पान अलगद उमललं गेलं.
घरी पोहोचल्यावर मी संदीपकडे पाहिलं. दारात उभा असलेला तो अजूनही दुपारच्या त्या क्षणाने थोडा गोंधळलेला वाटत होता. मी हलक्या थरथरत्या आवाजात म्हणाले, आज संध्याकाळी जेवायला घरी ये. आज मी तुला डबा आणून देणार नाही. क्षणभर त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत प्रश्न नव्हता, फक्त एक शांत समजूत होती. त्याने हळूच होकारार्थी मान हलवली. ते एका मान हलवण्याचं माझ्या मनात विचित्र हुरहुर उठली. आनंदाची, ओढीची, थोड्या भीतीचीही. संध्याकाळ हळूहळू उतरू लागली. आकाश जांभळत होत गेलं आणि अंगणात मंद वारा फिरू लागला. घरात मी स्वयंपाक करत होते. संदीपला आवडणारे पदार्थ मुद्दाम बनवले. वरणाचा मंद सुगंध, तव्यावर फुलणाऱ्या गरम पोळ्या आणि गोडासाठी केलेली खीर, सगळं काही मनापासून केलं होतं. पण हातात काम करत होते आणि मन मात्र त्याच्याकडे धावत होतं. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर तळत होता. त्याची शांत नजर, हळू स्मित आणि आज दुपारची ती घट्ट मिठी. माझं हृदय नकळत धडधडत होतं. मुलगी झोपल्यानंतर घरात एक शांत निवांतपणा पसरला. मी दिव्याच्या उजेडात थोडा मंद केला. दाराकडे नजर लागली होती. प्रत्येक पावलांचा आवाज ऐकू येत असं वाटत होतं. आणि मग हलकासा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. मी दार उघडलं. संदीप उभा होता, साध्या कपड्यात, पण आज काहीतरी वेगळंच भासत होतं. कदाचित माझं नजरेत बदल आला होता. त्याने हलकसं नमस्कार म्हटलं, पण आवाजात ओलावा होता. आम्ही दोघं एकत्र बसलो. ताट वाढताना माझे हात थोडे थरथरत होते. तो शांतपणे जेवत होता, पण अधूनमधून चोरून माझ्याकडे पाहत होता. जेव्हा जेव्हा आमची नजर भिडायची तेव्हा एक हलकसं हसू दोघांच्या ओठावर उमटायचं. न बोलताही कितीतरी काही सांगायचं. आज शब्दांनी गरज नव्हती. वारणाचा घास घेताना तो म्हणाला, खूप छान झालंय. पण त्या साध्या वाक्यातही वेगळीच कोमलता होती. जणू तो फक्त जेवणाचं नव्हे तर माझ्या भावना स्वीकारत होता. दिव्य मंद प्रकाशात त्याचा चेहरा अधिकच देखणा दिसत होता. मीही नकळत त्याच्या नजरेत नजर देत होती. आमचं नातं आता बोलण्यापेक्षा नजरेत व्यक्त होत होतं. त्या नजरेत आदर होता, ओढ होती आणि हळूहळू उमलणारं प्रेमही. त्या शांत रात्री दोन मनं एकमेकांच्या अधिक जवळ आली. स्पर्शाने नव्हे तर भावनांच्या त्या अदृश्य धाग्याने, जो आता हळूहळू घट्ट विणला जात होता. जेवण आटोपलं आणि संदीप उठला. तो दारावर वळला आणि म्हणाला, निघतो. इतक्यात आकाशात विजेचा मोठा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. काही क्षणातच अंगण पाण्याने भरून गेलं. मी हळू आवाजात म्हणाले, थोडा वेळ थांबा, पाऊस कमी झाला की मग जा. तो शांतपणे दरवाजाजवळ उभा राहिला. बाहेर काळोख दाटला होता. पावसाच्या सरी दिव्यांच्या उजेडात चांदण्यासारखं चमकत होत्या. विजेच्या चमकण्याचा त्याचा चेहरा क्षणोक्षण उजळत होता. गंभीर विचारात हरवलेला आणि मनात अतिशय जवळचा वाटणारा. माझं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. नकळत मी त्याच्या मागे गेले. काही क्षण मी त्याच्याजवळ उभी राहिली. त्याच्या खांद्यांच्या उष्णतेची जाणीव होत होती. आणि मग जणू मनानेच निर्णय घेतला. मी त्याला मागून अलगद मिठी मारली. तो क्षणभर थबकला. त्याच्या शरीरातून एक हलकीशी कंप जाणवली. त्याने हळूच माझे हात धरले. सावकाश माझ्याकडे वळला. आमचे चेहरे इतके जवळ आले की एकमेकांचा श्वासही जाणवत होता. त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मग स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. भीतीने, एकटेपणाने झाकळलेलं आयुष्य नव्हे तर प्रेमाने उजळलेलं भविष्य. त्याच्या नजरेत मला आधार होता, सन्मान होता आणि मनापासून ओढही. त्याने हलकेच माझ्या गालावरून केसांचा बट बाजूला केली. तो स्पर्श इतका कोमल होता की अंगावर शहारे आले. माझे डोळे अलगद मिटले. पुढच्या क्षणी आमचे ओठ हळुवारपणे भिडले. ते चुंबन क्षणिक होतं, पण त्यात दडलेल्या भावना वर्षानुवर्षा शांत तळमळीच्या होत्या. उतावळेपणा नव्हता, फक्त प्रेमाची कबुली. पावसाचा आवाज बाहेर घुमत होता आणि घराच्या शांत कोपऱ्यात दोन हृदय पहिल्यांदाच एकाच लयीत धडकत होते. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या प्रेमात भावनेने पूर्ण विरघळलो. मर्यादा जपत पण मनापासून एकमेकांचे होते. त्याने मला इतक्या जिव्हाळ्याने जवळ घेतलं की माझ्या मनात सगळं दुःख वितळून गेलं. त्याच्या छातीवर डोकं ठेवून मला जाणवलं, मी पुन्हा जिवंत झाले आहे. मी त्याचा हात हातात घेतला. हलक्या आवाजात म्हणाले, संदीप, तू आल्यापासून माझं जीवन बदललं आहे. तू माझी शेती सोन्यासारखी फुलवलीस. माझ्या मुलीची काळजी घेतोस. माझं दुःख दूर केलंस.
मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. हे शब्द बोलताना माझा आवाज थरथरत होता, पण मन मात्र ठाम होतं. माझं वाक्य संपताच त्याच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले. तो क्षण काही बोलू शकला नाही, पण त्याने मला पुन्हा मिठी मारली, यावेळी अधिक खात्रीने आणि आपुलकीने. त्या मिठीत स्वीकार होता, वचन होतं आणि आयुष्यभर सोबत राहण्याची निशब्द प्रतिज्ञा. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता, पण आमच्या मनात मात्र एक नवीन पहाट उगवली होती. आमचं प्रेम आता फक्त भावना नव्हतं, ते आयुष्याचा निर्णय बनलं होतं. पुढचे 4-5 महिने आम्ही एकत्र शेती केली, ऊस तोडीसाठी कारखान्यात पाठवला आणि त्यातून चांगले पैसे मिळाले. त्या पैशात आणि आमच्या आनंदात आम्ही थाटामाटात लग्न केलं. आज मी आणि संदीप मिळून शेती करतो. आमची मुलगी हळूहळू मोठी होत आहे. मला नव्यानं एक साथीदार मिळाला. माझ्या मुलीला वडील मिळाले आणि संदीपला पत्नी मिळाली. आता आमचं आयुष्य सुख समृद्धी चाललं आहे. मित्रांनो, ही माझी आणि संदीपची प्रेमकथा आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्ही बरोबर केलं की चूक? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, जर आपण धैर्य ठेवून पुढे पाऊल टाकत राहिलं तर आपल्याला नक्कीच नवा मार्ग आणि नवा आधार मिळतो. सविता आणि संदीप यांच्या प्रेमकथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की खरी साथ, विश्वास असेल तर अंधाऱ्या आयुष्यातही पुन्हा उजेड येऊ शकतो. प्रत्येक माणसाला दुसरी संधी मिळते, फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. मित्रांनो, खरं प्रेम पैशात किंवा रूपात नसतं, ते असतं ते विश्वासात, त्यागात आणि एकमेकांच्या आधारात. म्हणूनच जीवन जर तुम्हाला कुणीतरी असं भेटलं की ज्यामुळे तुम्हाला पुन्हा जगण्याचे कारण मिळेल, तर त्या नात्याची किंमत नक्की ओळखा. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.